आज 31 आहे, काय करताय स्पेशल बाबा? आज स्पेशल कोकणातली फेमस पोपटी, पण कुकरमध्ये करणार. कुकरमध्ये कशी होईल? कुकरमध्ये 100% एकदम छान होणार. कारण आपल्याला करताना जर बाहेर करायची झाली तर कमीत कमी 2 ते 3 माणसांची गरज असते. ते आता आपण जी करणार आहोत ती अगदी 4च मिनिटात 5च मिनिटात आपण सगळी तयारी पूर्ण करणार आहोत. आता ह्याच्यात थोडंसं आपण हे साधारणतः 1.5 किलोचं चिकन आहे, त्याच्यात आपण आता दही टाकून घेणार आहोत. हलवून घ्यायचं मस्तपैकी. आणि त्यानंतर आपण रेडी टू मिक्स आणलेलं आहे. मसाला आहे आणि त्याची स्पेशल टेस्ट असते. आपण घरात मसाला हळद टाकून पण करू शकतो. जरा स्पायसी पाहिजे असेल त्याच्यात थोडा मसाला इकडेप्रमाणे मसाला पण टाकू शकतो. तर मित्रांनो, इथे आपली तयारी झालेली आहे. पूर्ण चिकनला मॅरिनेट आपण केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. इथे हे आता वालाच्या शेंगा आहेत, इथे हा ओवा घेतलेला आहे आणि हे जाडं मीठ आहे. भांबरूडची देखील इथे आपण तयारी केलेली आहे पूर्णपणे. तर आता आपण पूर्ण हे एका खालून एक असं रचून घेणार आहोत. सर्वात पहिले आपण इथे खाली भांबरूडचा पाला लावणार आहोत. अशा पद्धतीने आपण हा सगळा भांबरूड इथे खाली रचून घेतलेला आहे. आता ह्या पूर्ण शेंगा आपण टाकून घेतो. त्याच्यावर शेंगा टाकल्यानंतर जवळजवळ अर्धा किलो शेंगा आहे. प्रोसेस तुम्ही बघताय. त्यावर हा गावठी आहे, स्पेशल ओवा आहे, तो पूर्ण टाकून घ्यायचा आहे. त्याची एक स्पेशल चव इथे येत असते. आणि त्यानंतर एक खडा मीठ, म्हणजे ह्याला जाडं मीठ बोलतो आपण. आता पहिल्यासारखं काळं मीठ नाही राहिलेलं, त्याच्यामुळे आता हे आपल्याला हेच मीठ वापरावं लागणार आहे. त्यावर आता हे आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे पूर्णपणे, ते चिकन आपल्याला पीस लावायचे आहे. चिकन अतिशय सुंदर मॅरिनेट झालेलं आहे. कोकणामध्ये खरं तर मडक्यामध्ये प्रथा आहे पोपटी लावण्याची, आणि अतिशय छान पोपटी मडक्यामध्येच होते खरं तर. पण मडक्यातली पोपटी लावायची म्हणजे कमीत कमी 4 ते 5 माणसं सगळे उठाठेव करायला हवी. आणि तेवढी जर आपल्याला अवेलेबल असतील तर आपण घरात सुद्धा करू शकतो. जर तुम्ही कुठे जर खाल्ली असेल तुम्हाला 100% ते त्याचा अनुभव असेल. आणि आपण आता एक्झॅक्टली तशीच जी पोपटी आहे ती आपण आता करणार आहोत. मी जवळजवळ 1 किलो याच्यामध्ये चिकन घेतलेलं आहे. आणि ही राहिलेली जी ग्रेव्ही आहे ती पूर्णपणे ह्या चिकनवर आपण सोडून देणार आहोत. आता इतकं झाल्यानंतर यावर पुन्हा भांबरूड लावून आपण कुकर बंद करणार आहोत.
अशा प्रकारे आपण पूर्णपणे कुकर भरलेला आहे. अंडी, चिकन, भामरूड आणि आता वरती झाकण लावून आपण मस्तपैकी त्याला शिजवणार आहोत. धन्यवाद. साइड बाय साइड चिकन चिल्लीची पण तयारी इथे जोरदार सुरू आहे. आपण बघू शकतोय. चिकन फ्राय होण्याची आणि इकडे बाजूला आपली पोपटी, कुकर पोपटी तयारी सुरू आहे. शिट्या होण्याच्या तयारीत आहेत. बराच वेळ झालेला आहे आणि आपल्या कुकर पोपटीची पहिली शिटी होणार आहे. साइड बाय साइड चिकन चिल्ली फायनली रेडी टू ईट. आपली कुकर तंदुरी रेडी आहे. आता आम्ही ताव मारायला मोकळे आहोत.